नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगुळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आपण वाचत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 3. बनगरवाडीची बहुतेक वस्ती धनगरांची होती. रंगाने काळेभोर असलेले हे धनगर सदोदित उघडे वावरत. बाहेरच्या जगाविषयी त्यांना ज्ञान विशेष नव्हतेच. ते नव्हते याची जाणीवही नव्हती. भल्या सकाळी उठून रात्रभर वाडग्यात कोंडलेली मेंढरे घेऊन ते वाडीबाहेर पडत. 3-1 मैलांवर गवताळ कुरण होते, तिकडे जात. 100-100 मेंढरांमागे एक धनगर आणि एक कुत्रे असे. खाली मान घालून फुरफुर करीत मेंढरांचा कळप सारखा हालत राही. नाना जातींच्या गवताचे बी त्यांच्या लोकरीला चिकटून इकडून तिकडे प्रवास करी. जागजागी पडे. पुढच्या वर्षी मेंढरांना खाण्याजोगे गवत त्यातून जन्म घेई. खांद्यावर काठी टाकून धनगर मेंढरांमागे हिंडत राही. कडक उन्हामध्ये तळत तो दिवसभर उभा असे. त्याचे कुत्रे सुद्धा कंटाळून जाई. टुनटुन उड्या मारणाऱ्या टोळांचा पाठलाग कर. काळसर रंगांच्या सरड्यामागे धाव. उगाच भुंक असले काही काही करून त्याला कंटाळा घालवावा लागे. धनगराचेही तसेच होई. मग कधी एखादे तल्लक मेंढरू निवडून तो त्याच्या गळ्यात घुंगरू बांधी. भाकरी खायला बसला म्हणजे भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात देई. पीक आढळले की 1-2 कोवळी ज्वारीची कणसे खुडून तो चारी. असे वागवल्याने सवयीचे होऊन ते मेंढरू कुत्र्यासारखे त्याच्या मागून जाई. इतपत तयारी झाली की मग इतर मेंढरे माळावर चरू लागली म्हणजे करमणुकी खातर तो त्याला काठीवरून उडी मारायला शिकवी. बैस म्हणताच बसावे आणि ऊट म्हणताच उठावे अशी सवय त्याला लावी. कधी हाती नेहमी असलेल्या कुऱ्हाडीने बाभळीची काठी तोडून ती ताशी, तर कधी फासे लावून कबूतर पकडी. मेंढरे चरत आणि मेंढके असे काही करून वेळ घालवीत. पण अशी एकूटपणाची वेळ त्याला क्वचित येत असे. कारण बहुधा 3-4 मेंढके मिळून आपली खांडे चारीत. दुपार झाली की आळीपाळीने विहिरीवरून आंघोळी करून येत. जसजशी उन्हे चढू लागत तसतशी मेंढरेही दमगीर होऊन पाण्याकडे जाऊ लागत. सुकल्या ओढ्या ओवळीला असलेले हिरव्यागार शेवाळाखालचे पाणी पिऊन ती जोगावत आणि अपुऱ्या सावलीला उभी राहत. मग मेंढकेही सावली बघत आणि एकत्र बसून भाकरी खात. ती खाऊन झाली की नजर द्यायला एखादा मेंढका जागा राही आणि दोघे घोंगड्याचे बोळे उशाशी घेऊन पटक्यांचे शेमले तोंडावर टाकून डुलक्या घेत. त्यांची कुत्री गार ओल्या वाळूत अंग घोसळून लहाला करीत बसत. दिवस थोडा उरला की मेंढके गावाच्या दिशेने मेंढरे वळवीत. माळावरचा चघळ चोता टिपत गावाशेजारी यायला त्यांना संध्याकाळ होई. गाव जवळ आले की एक एक मेंढका बाजूला उभा राही आणि आपापली मेंढरे बोलावून घेई. पुन्हा एकाची 3 खांडे होत. नवऱ्याच्या माघारी घरी राहून रहाटावर वा टकळीवर लोकरीचे सूत काढणाऱ्या बायका मेंढरे येताच लगबगीने उठत. कोंडून ठेवलेली लहान कोकरे सोडत आणि 4 काटक्या खुपसून चुलीला जाळ घालत. हा वेळपर्यंत बहुधा अंधार पडलेला असे. सर्वांच्याच घरी काड्याची पेटी नसे तेव्हा बायका लांबण दिवे घेऊन शेजारणीच्या दिव्यावर पेटवून आणत आणि चुलीला पेटत घालून ऊन भाकरी टाकत. परत आलेल्या मेंढक्यांना मेंढरे जुळवणे हा एक अर्ध्या 1 तासाचा कार्यक्रम असे. घरी राहिलेली लहान पोरे आणि रानातून आलेल्या मेंढ्या यांचा एकत्र गोंधळ होई. आई पोराला शोधत राही आणि पोर आईला बोलवत राही. बे बे मे मेचा एकच गोंधळ होई. भुकेली पोरे कुठल्याही मेंढीच्या कासेत शिरून ढुशा मारून बघत. आईला तो नवखा स्पर्श कळे आणि ती उडी मारून बाजूला जायला बघे. त्या धडपडीत लहान पोरे कोलमडत उतानी पडत. पोरांसाठी वेड्या झालेल्या मेंढीच्या लाता त्याच्या तोंडावर डोळ्यांवर लागत. साऱ्या गावभर हा गोंधळ चालू असे. 1000-1200 मेंढरे आणि त्यांची 400-200 पोरे यांचे आवाज सारखे उठत राहत. मेंढक्याला आणि धनगरणीला साधे बोलणे ओरडून बोलावे लागे. मेंढरांच्या आवाजात हे उंच बोलणे मिसळे. वारा गुरगुरत वाहत राही. चिमण्या कावळे गोंगाट करीत. मेंढरांनी टाकलेल्या लेंड्यांचा आणि मुताचा वास भपकारत राही. या मेंढरांच्या गोंधळात शिरून मेंढक्याला मेंढरे जुळवावी लागत.
ह्या कंगीचे हे लावार, या धुरीची ही काळी पोरे, असे करून जुळवावे लागे. चुकलेली पोरे मागच्या एका तंगडीला धरून तो चालवत आईपाशी आणि कासेला लावून देई. असा प्रकार अर्धा अर्धा तास चालत असे आणि मग गलका खाली बसे. पोरे लुचताना होणारा मचमच आवाज तेवढा ऐकू येई. पोरांची धुळीने मळलेली अंगे मेंढ्या चाटत आणि पांढऱ्या घट्ट दुधाने पोरांची तोंडे माखून जात. पाराजवळ एकमेकांना भेटलेले धनगर विचारत, जुळली का र मेंढर? हा, तुझी का? जुळली. दरम्यान धनगरणीने 4 भाकऱ्या टाकलेल्या असत. मटकी मुगाचे कोरड्यास गाडग्यामध्ये उकळत असे. मेंढरांची उस्तवारी करून मेंढका घरात जाई आणि सकाळपासून उभी असलेली त्याच्या हातातली काठी आडवी होई. चूळ भरून तो 2 पायावर बसे आणि अपुऱ्या उजेडात भाकरी खाऊ लागे. जेवण किंवा भोजन हा शब्द तिथे माहीत नाही. भाकरी खाणे. जेवण म्हटले की त्यात कदाचित आणखी एका दुसरा पदार्थ येतो. तो धनगरांना ठाऊक नाही. त्याची जरुरीही नाही. ते फक्त 2 वेळा भाकरी खातात. हिरव्या भाजीच्या पाल्याशी, एखाद्या कांद्याशी, चिमूटभर चटणीशी किंवा मिठाशी. दिवसभर कष्ट करून ते फक्त भाकरी खातात. भाकरी खाल्ली की दिवसभर हिंडलेल्या मेंढक्यांच्या ते हातीपायी उतरे. कांबळे घेऊन तो घराबाहेर पडे. घटकाभर चावडी पुढे बसून 4 गोष्टी करी आणि पुन्हा वाडग्या शेजारी जाऊन पडे. त्याचे इमानी कुत्रे अंगाचे वेटोळे करून पायाशी बसे. वाडग्यात मेंढरे झोपत. घरात धनगरीन लहान पोरीला पुढे घेऊन झोपे आणि वाडग्याच्या दाराशी उशाशी कुराट ठेवून मेंढका झोपे. सर्वांच्या झोपा गडद असत, पण मेंढका आणि कुत्रा सावध असे. पहाटे मेंढरे जागी होऊन धडपडत, खळाखळा मुतत, लेंड्या टाकत. भल्या सकाळी मेंढका जागा होई. वाडग्यात मेंढरांचा गलका चाललेला असे. त्यांना मोकळे करताच आवारात पुन्हा पोरे आयांच्या कासेला ढुशा मारू लागत. सकाळचा थंड वारा हुंगत मेंढ्या स्वस्त चित्ताने उभ्या राहून आपल्या पोरांना पाजत. वाडग्यात लेंड्यांचा खच पडलेला असे. मुताची थारोळी झालेली असत. हाती खराटा घेऊन मेंढका वाडगा स्वच्छ झाडून काढी. ते मोलाचे खत पाट्या पाट्याने उचलून नेहमीच्या ढिगावर टाकी. धान्याच्या ढिगासारखे लावलेले हे लेंड्यांचे ढीग वर्षा शेवटी आसपासचे शेतकरी विकत घेऊन जात. म्हणून मेंढका हे काम काळजीपूर्वक नीट करी. हे होई तो पोरांची पोटे दुधाने भरलेली असत. उड्या मारत, आखूड शेपट्या लुटूलुटू हलवीत ते लोकरीचे गोळे इकडून तिकडे करीत असत. त्या सर्वांना गोळा करून मेंढका शिस्तवार कोंडून टाकी. धनगरणीने केलेली ऊन भाकरी शेरडाच्या दुधात मुरगाळून सकाळची न्याहारी करी. दुपारच्या जेवणासाठी 2-4 भाकरी मिरचू बांधून घेई आणि घोंगडे काठी घेऊन मेंढरांना इशारा करी. रानात जाण्यासाठी आतुर झालेली मेंढरे उठत उंच स्वरात ओरडून कोंडलेल्या पोरांना जातो असे सांगत. पोरांचा आतल्यात गोंधळ चाले आणि मग वरचेवर माग बघत ओरडत लेकुरवाया मेंढ्या चालू लागत. सकाळची कोवळी उन्हे निबर होण्या अगोदर मेंढरांचे वाडगे मोकळे होत. दूरची राने तुडवीत मेंढरे घेऊन जात. ही मेंढरी गेली की वाडीतले चैतन्य गेल्यासारखे होई. मग शेतकरी होती ते कुरेडोरे घेऊन रानात जात. लहान पोरे शेरडांमागे जात. बाया बापड्या ताणी पोरे काखेला मारून डाल पाटीत घालून रानात कामाला जात. त्यांच्या मागोमाग पाळीव कुत्री जात. दुपार होई तेव्हा रहाटावर लोकर कातणाऱ्या बायकां वाचून वाडीत कोणीही दिसत नसे. अलीकडे नियमाने 8-12 मुले शाळेत येत होती. ज्यांना रोजगारावर जाता येत नव्हते, शेरडांमागे जाणे जमत नव्हते, अशीच लहान लहान पोरे, पण ती येऊन शाळेत बसत होती आणि मी त्यांना गम भणचे धडे गिरवायला देत होतो. दिवस उगवला. वाडग्यात कोंडलेली मेंढरे बाहेर पडली की उघडी वागडी पोरे शाळेत येत. तोंड न धुता, डोळे न धुता, अंगात कुडते अडकवून, डोईला तांबडा पटका गुंडाळून येत आणि शेणाने सारवलेल्या जमिनीवर एकमेकांशी भांडत बसून राहत. पाठीवर पेन्सिली कुरकुरू लागत. थुंकीने पाटी पुसण्याचा सपाटा चाले. वरचेवर कुणीतरी करंगळी दाखवून बाहेर जाई. शाळेच्या पाठ भिंतीची दगडे गाठून काही पोरे टोक येण्यासाठी पेन्सिली त्याच्यावर घासत. अशा घासण्याने पाठ भिंतींची बरीच दगडे विभूती लावल्यासारखी दिसत. पेन्सिली लवकर संपतात
म्हणून पोरांचे आईबाप माझ्याकडे येऊन तक्रारी घालत. येताना तोंड धुवून यावे, पाटी पुसण्यासाठी पाण्याचा बोळा घेऊन यावे, यासाठी मी अनेक वार सांगूनही सुधारणा झाली नाही. तोंड धुण्यासाठी परत घराकडे पाठविलेला मुलगा बहुधा माघारी येत नसे. पाण्याचा बोळा तासा 2 तासातच वाळून जाई आणि पुन्हा पोरे पहिलीच सोपी पद्धत वापरत. शाळेतल्या अनिवार्य चिलटांमुळे कुणातरी मुलांचे डोळे हटकून येत. त्याच्या वासाने दुसऱ्याचे येत. दुखऱ्या डोळ्यांमुळे मुले रडत, नाचत आणि त्यांच्या आया डोळे बरे होण्यासाठी दुधाने भिजलेले कापसाचे बोळे झोपताना मुलांच्या डोळ्यावर ठेवत. मावल्या आईला नवस करत. सकाळी लवकर भरलेली शाळा 10:30-11ला सुटे. आरडाओरड करत, धावत पळत धनगरांची मुले घरी जात. पुन्हा 3ला शाळा भरे आणि 6ला सुटे. डांबून ठेवल्याप्रमाणे मुले मरगळून जात. तरीही शाळेपुढे लोंपाट खेळण्याची गर्दी उडे. चांदण्या रात्री हा डाव बराच वेळ चाले. रानातून परत आलेली तरणीबांड पोरेही त्यात भाग घेत. कधी कधी मलाही घेत. पिठासारख्या स्वच्छ चांदण्यात लोंपाटाचा डाव रंगे आणि मारुतीच्या कट्ट्यावर लिंबाच्या पारावर बसून मोठी मंडळी खेळ बघत. कधी काही नादी मंडळी लेझिमसाठी कडे धरत. हलगीचा शेडा होई. 1-2 तास लेझिम खळखळत. पटांगणात दगडाच्या 1-2 लहान मोठ्या गोट्या आणि नाले होते. वाडीला लागलेली पोरे यावर ताकद आजमावत. एका हाताने तो जळशीळ नाल पुरुषभर उंच कोण उचलतो याची चढाओढ सुरू होई. डोक्याचे पटके हाताला गुंडाळून पोरे नालाचा पुरुष करीत. डोक्यावर नेऊन तो नाल जमिनीवर टाकीत. जमीन हादरे. मोठमोठ्या गोट्या दोन्ही हातांचा वेढा घालून छाती इतक्या उचलून टाकल्या जात. गावापासून 2-3 फरलांगावर असलेल्या वस्तीवर राहत असलेल्या बिरा बनगराचा एक मुलगा सत्ता अलीकडे शाळेत येऊ लागला होता. पूर्वीच्या मास्तराने 4 अक्षरे नीट शिकवल्यामुळे जी 4-6 मुले पुढे प्रगती करत होती त्यात सत्ता उजवा होता. 12-13 वर्षाचे वय असलेले हे पोर केवढे तरी ताडमाड वाढले होते. इतर मुलांपाशी नसलेला समज त्याच्यापाशी होता. शिकण्याची आवड होती. शाळा सुटली तरी पारावर बसून तो धडा घोकत बसे. एरवी माझ्या खोलीत येऊन हिशेब, गणिते विचारित बसे. शिक्षणाकडे असलेला हा त्याचा कल बघून मी एक वार विचारले, किती शाळा शिकण्याचा विचार आहे सत्ता? सत्ता म्हणाला, पाक 7वी पास करायची. तालुक्याला जावं लागेल. जाईन. बाप शिकवायचं म्हणतो का? त्याचं कोण ऐकतंय? पोरं शिकली म्हणजे त्यांचे शेतीतले लक्ष उडते, पांढरी कपडे घालून हिंडायचा नाद लागतो, असे मत असलेला बिरा या पोराला शिकू देईल की नाही याची शंका होती. तरी पण मी स्वतःकडे विशेष लक्ष देऊ लागलो. या शाळेतून एखादा हुशार विद्यार्थी बाहेर गेला तरी मला पुरे होते. तसा कुणी जाण्याजोगा पोरगा म्हणजे सत्ताच होता. साहजिक तो माझा आवडता विद्यार्थी झाला. या 8-12 मुलांव्यतिरिक्त रोज शाळेत येऊन बसणारे आणखी 3 जण होते. आयबू मुलानी, आनंदा रामोशी आणि रामा बनगर. हे 3ही बहुतेक दिवसातील काही वेळ का होईना शाळेत येत आणि भिंतीला टेकून उगीच बसून राहत. काही बोलत नसत, काही काम करत नसत, पण येत. पोरांच्या तोंडाकडे, माझ्या तोंडाकडे बघत निवांत बसून राहत. त्यांचा काही त्रास मला होत नसे, पण उगाच इथे येऊन ही मंडळी वेळ का घालवीत असतील याचे मात्र कुतूहल वाटे. पण नंतर मला कळले की वेळ घालवणे हाच त्यांचा प्रधान हेतू होता. मळक्या अंगाचा आणि मळक्या कपड्यांचा आयबू तर मोकळाच होता. त्याला उद्योग करावा लागत नव्हता, कारण माणसाने उद्योग करायचा तो पोट भरण्यासाठी. पण आयबूचा तो प्रश्न सुटला होता. तो जातीने मुलानी आहे हे कळताच वाडीच्या लोकांनी त्याला आनंदाने गावी ठेवून घेतले होते. कारण वेळ प्रसंगी बकरे कापायला मुलांनी लांबून आणावा लागे. खोळंबा होई. ती आयती सोय झाली होती. एवढी सवड मिळताच भाकरीचा प्रश्न आयबूने आपणहून सोडवला. दुपारची वेळ झाली की तो 4 घरे मागी आणि उणवून भाकरी कोरड्यास घेऊन येई. कुठेही बसून खाई आणि ढेकर देई. त्याने सारा व्यापच मिटवला होता. आयबूच्या गरजा जास्त नव्हत्या आणि गावाला 4-2 भाकरीचा तेगार नव्हता. झोपण्याच्या जागेपणाविषयी त्याला अडचण नव्हती. चावडी होती, पटांगण होते, माझी खोली होती. अंथरूण पांघरुणाची गरज त्याला कधीच नसे.
भटके कुत्रे, रानातली जनावरे जशी झोपतात तसेच निश्चितपणे कुठल्याही जागी तो झोपू शकत असे. थंडी पावसालाही त्याने आपले अंग टणक केले होते. 35-40 वयाचा आनंदा रामोशीही मोकळाच होता. तो उंचीने बुटका आणि अंगाने वाळलेला होता. दाढीची खुटरे सदोदित वाढलेली. वाढलेल्या केसांवर एक गांधी टोपी, अंगात नुसता कोट आणि खाली आखूड चड्डी, अशा वेशात तो नेहमी असे. वाडीत जी रामोशांची 4-2 घरे होती त्यापैकी हा एक. हे सारेच रामोशी कधी कसलाही उद्योग करीत नसत, तरी त्यांचे पोटपाणी झाले. खाण्याची पंचायत उभी राहिली की आनंदा एक कांबळे खांद्यावर टाकून तिसऱ्या प्रहरी गावाबाहेर पडे. वाडीच्या आसपास 3-4 मैलांवर दुसऱ्या गावाची राणे होती. त्या राणांच्या बांधावर तो फिरत राही. रानात असलेल्या मालकाने विचारले, "कुठे आनंदा?" तर हा म्हणे, "जातो रामालिंगड्याच्या रानात." रामालिंगड्याने विचारले, "कुठे तयारी रे बेरडा?" तर हा रामराम घालून म्हणे, "चाललो तुका कारंड्याच्या मळ्याकडं." तुका कारंड्याने विचारले, "काय आनंदा, कुठे तयारी?" तर आनंदा समोर हात करून म्हणे, "जरा भोसल्यांच्या शिवारातून येतो." असे फिरून फिरून तो कुठे कांदे आहेत, कुठे वांगी आहेत, कुठे ज्वारी आहे, कुठे बाजरी आहे हे ध्यानात ठेवी. आणि रात्र झाली. मळेकरी गावात गेले. राखणदार झोपी गेले की या रानातली 4 कणसे, त्या रानातली 2 कणसे, इथल्या मुठभर मिरच्या, तिथली 2 वांगी, असे करून घोंगड्याची खोळ भरी आणि मध्यानरात्री वाडीला परत येई. सकाळ होईतो त्याने ती कणसे बडवून ज्वारी काढलेली असे. बायकोने दळून पीठ काढलेले असे. वांगी शिजलेली असत. एवढ्या मोठ्या शिवारातली 4 कणसे गेल्याचे मालकाच्या काही ध्यानात येत नसे. पाखराने खाल्ले की जनावराने ओरबाडले याचा पत्ता लागत नसे. आनंदावर आळ येत नसे. वर्षानुवर्ष त्याचा हा उद्योग चालू होता. लहान चोऱ्या हा त्या माणसाने जीवनाचा धंदा निश्चित केला होता आणि त्यांच्या पद्धती ठरवल्या होत्या. अंगच्या कसबाने त्याचा धंदा उत्तम चालला होता. पुष्कळ वेळा बारीक सारीक चोऱ्या 8-15 दिवसांनी मालकांकडे जाऊन तो कबूल करी. आपणहून विचारी, "का पाटील, तुमच्या रानातली वांगी कुणी तोडली का तुमच्या माघारी ह्या 8-15 दिवसात?" "होय रे आनंदा, कोण चोरटा सोकावलाय कुणास ठावं. वटाभर वांगी गेली बघ माझी." "असं? मीच नेली वांगी." "लेका, तर वर आणखी सांगतोयस बिनआबरूच्या. कबूल केल्यावर चोरीचा डाग जातो मालक. आव द्या म्हटल्यावर कुणी काय देत नाही, मग काय करावं? किडामुंगी, रागू कावळं इतकं धान खात्यात ते काय विचारतात का? त्यासनी जसं तुम्ही काय करत नाही तसं मला बी करू नका. खाल्लं पाखरानं म्हणा आणि जा इसरून." आनंदाचा हा स्वभाव आता सर्वांना माहीत झाला होता. कधी फावल्या वेळात तो 2 सोबती घेऊन रानात जाईल आणि एखादा ससा, एखादी घोरपड मारून घेऊन येईल. तोंडाला फारच आळणी आले तर एखादे परगावचे मेंढरू चोरून आणी. त्याची कापाकापी, शिजवणे, जेवण सगळे परस्पर कुठेतरी रानात उरकले जाईल. आनंदाचे भाईबंद असे जगत होते. आनंद असा जगत होता. कधीमधी मिळणारा रानातला रोजगार सोडला तर वर्षानुवर्ष त्याचा धंदा हाच होता. रामा बनगर हा माणूस मात्र चांगला मुलेबाळे असलेला होता. वयाने 30-35चा असावा. ओठावर मनगटासारख्या मिशा आणि मोठे जाबाड, यामुळे तो चांगला दांडगेशर दिसे. त्याच्या घरी 100 मेंढरू होते, पण त्याची उसाबर बाप करीत होता, पोरगा करीत होता. रामाला उद्योग नव्हता. नव्हता म्हणण्यापेक्षा तो करत नव्हता. तोही शाळेत येऊन उगाच बसे. अनेक दिवस तो असा न बोलता बसत होता. शाळा सुटली की अंगावरचे कांबळे उचलून घराकडे जात होता. प्रथम प्रथम मी त्याला विचारित असे, "काही काम आहे का?" "का आला आहेस?" यावर तो राट आवाजात म्हणे, "काय नाही, आलो आपला असाच." अनेक दिवस शाळेत बसून बसून एकवार तो म्हणाला, "मास्तर, माझे एक काम आहे तुझ्याकडं." शाळा सुटली होती. आनंदा आयबू गेले होते. मी आणि रामा दोघेच शाळेत होतो. कधीही न बोलणारा हा माणूस बोलला याचे मला आश्चर्य वाटले. याचे काय काम माझ्याकडे असावे याचा अंदाज लागेना. "काय बोला की." रामा लवकर बोलला नाही. खाली मान घालून त्याने काही वेळ घेतला. बोलावे का नको असे अजूनही त्याच्या मनात चालले असावे. त्याचा संकोच जाण्यासाठी मी म्हणालो, "काय काढलंय रामभाऊ?"
मग इकडे तिकडे बघून रामा म्हणाला, माझ्याजवळ एक बुचड्याचा रुपया आहे. बुचड्याचा रुपया म्हणजे राणी छाप रुपया. राणीने केसाचा बुचडा घातल्यासारखे चित्रात दिसे. तो सरकारने बंद केला होता. बरं मग? बंद झालाय म्हणतो. मला गरीबाला उगीच खोट लागली बघ. हो, बंद झालाय खरा. आता बाजारात तो चालत नाही. तू तालुक्याला जातो येतोस. चालला तर बघ तुझ्या वजनानं. मेहरबानी होईल. मला चालेल का नाही याची कल्पना नव्हती. कधी प्रसंग आला नव्हता. प्रयत्न करून बघायला हरकत नाही म्हणून मी म्हणालो, बघतो चालला तर, द्या माझ्यापाशी. रामा होकार देऊन उठून गेला. रात्री घरी आणून त्याने तो रुपया माझ्यापाशी दिला. एखादे जड जवाहीर देतात तसा दिला. तो देताना त्याचा जीव धाकधूक करत होता हे मला समजले. रुपया मास्तरने खाल्ला तर? धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.